त्याला काल इथनं जाताना सांगितलं की आपल्याला उद्या एक करायचंच आहे आणि एक भेट आपल्याकडनं भैयाला सगळ्यात महाराष्ट्रात नाव जायचं. ह्यो वेगाचा शेवट म्हणून ओळखला जातो श्वान शर्यतीत आणि काल त्यानं वेगाचा शेवट काय दाखवून दिला. माझा तो मुलगा आहे शाहरुख, एक माझा दुसरा मुलगा, अशा पद्धतीत त्याची मी काळजी घेतो. मित्रांनो, काल जे श्रीनाथ केसरी मैदान झालं, बैलगाडी शर्यत झाली, श्वान शर्यत पण झाली आणि त्या शर्यतीत एक नंबरचा मानकरी ठरला तो म्हणजे भुंगा 555 आणि बक्षीस कराडमध्ये आलं. मित्रांनो, आपण बघू शकता त्याचा आधीच आपण इतिहास खूप मोठा आहे आणि काय असतं श्वान असू दे किंवा बैलगाडी शर्यत असू दे त्याच्या मागचा प्रवास म्हणजे त्याला कसा घडवलाय, कुणी घडवलाय किंवा किती मेहनत लागते त्या संपूर्ण माहिती आणि बुंकाचा संपूर्ण इतिहास आज या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. चला, नमस्कार, तुमचा परिचय द्या सगळा. माझं नाव आमिर शेख, कराड मलकापूर. आपल्या श्वानाचं नाव भुंगा 555. काल जो ऐतिहासिक मैदान झालं तिथे एक नंबरचा मानकरी ठरला भुंगा, काय बोलाल त्याच्याबद्दल? काय बोलायला शब्दच नव्हता आम्हाला काल. त्यानं जे केलंय ते आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे सगळं. कसं कसं म्हणजे कशी वाटचाल होती कालची तुम्हाला? काल वाटलं कारण एवढं मोठं ऐतिहासिक मैदान, ट्रॅक्टर बक्षीस, बक्षिसापेक्षा पण ती इतिहास जो घडला तो मोठा घडला आहे ना. होय, तिथे एक नंबर राहणं म्हणजे कायमस्वरूपी नाव राहिलं, त्याच्याबद्दल काय बोलत? कायमचं आठवणीत राहिलं मैदान ते आमच्या आणि इतिहासात साक्षीदार झालो आम्ही. काय सांगा कालच्या मैदानाबद्दल दोन शब्द? भुंगानं आमच्यासाठी जे केलं काल ते आम्ही कधी विसरू शकत नाही. तर आवड कधीपासून निर्माण झाली किंवा श्वान क्षेत्रात कधीपासून पदार्पण केलं? श्वान शर्यतीचा आम्हाला 2014-15 सालीपासून आम्हाला नाद लागलाय श्वान शर्यतीचा. तेव्हा कुठला श्वान होता आपला जेणेकरून नाद लागला? सुरुवातीच्या काळात आम्ही मैदान बघायसाठी गेलो होतो पुशी चवळी येथील पारगाव या गावात. मग तिथे गेल्यानंतर ब्लू स्टार रेसिंग क्लबचा ब्लू स्टार नावाचा श्वान पळत होता. त्याला बघून आम्हाला आवड निर्माण झाली. मग ते बघितल्यानंतर आम्ही अकलूजला गेलो, बिल्ला ग्रुप अकलूजकरांच्याकडे, शिवाजी माने गोडसे सर यांच्याकडून आम्ही एक श्वान आणला होता. छावा एक्सप्रेस बॉक्सर नावाने पळत होता. त्या श्वानाने आम्हाला या शर्यतीचा नाद पूर्ण करून दाखवलं. मग म्हणजे त्या बॉक्सर पासून सुरुवात झाली त्याच इथपर्यंत आली भुंगापर्यंत. होय. भुंगाचं असं काय वैशिष्ट्य आहे की जी त्याला वेगळं बनवतो किंवा काय? भुंगाचा जो फिनिश आहे तो त्याला सगळ्यांच्यापासून वेगळं बनवतो आणि जेवढी माणसं त्याला आवाज टाकतील, जेवढं पब्लिक दिसेल त्याला तेवढं तो जास्त स्पीड लावतो. म्हणजे पब्लिकचा बादशाह म्हणून त्याला ओळखतात. आणि काल जो बघितला की निकाल खूप सुंदर घेतला, त्याच्याबद्दल तुम्ही काल वाक्य बोलला ते जरा सांगा प्रेक्षकांना. ह्यो वेगाचा शेवट म्हणून ओळखला जातो श्वान शर्यतीत आणि काल त्यानं वेगाचा शेवट काय दाखवून दिला. म्हणजे आज त्याला आपण आपल्या चॅनल मार्फत पदवी देऊया ना, वेगात शेवट म्हणून भुंगा 555 दिली तरी काय हरकत नाही, दिली जात आहे पात्र आहे त्या गोष्टीला. कारण तुम्ही आणि काय तुमचे काल चाहते वर्ग किंवा काय काय म्हणले काल चाहत्यांचं त्यानं समाधान केलं मनाचं आणि जी चाहती त्याच्याकडून वाट बघत होती या क्षणाची ती त्यानं क्षण पूर्ण करून दाखवलं. या श्वान क्षेत्रात तुम्ही किती वर्ष झाला आता सध्या? जवळजवळ 2014-15 सालापासून आहे. काय काय शिकायला भेटलं तुम्हाला श्वान क्षेत्रात? बरेचसे अनुभव आहेत, चांगले वाईट. ते सर्व अनुभवाच्या तुमच्या आठवणीतलं एखादं मैदान सांग भुंगावरचं किंवा असं वाटलं की बसणार नाही किंवा काही इन्सिडेंट घडला? आता मागच्या महिन्यातच एक मैदान झालं होतं. त्या दिवशी तो महाराष्ट्र चॅम्पियन होणार होता. अवतडवाडी म्हणून गाव आहे, त्या गावात एक स्पर्धा होती, टायगर ग्रुपच्या नावाने भरली होती स्पर्धा. त्यातला जो फायनलचा फेरा होता त्या फायनलच्या फेऱ्याला पूर्णपणे मागून पळत होता खाली सुटल्यापासून वरपर्यंत आणि शेवटच्या क्षणाला त्याने जी झेप घेतली तिथं तो महाराष्ट्र चॅम्पियन सुद्धा झाला आणि तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्र त्याला ओळखायला लागलं. म्हणजे तो एक इतिहास असतो की पदवी मिळवणे मित्रांनो ही एक मोठी गोष्ट असते कुठल्या पण क्षेत्रातली आहे ना. होय. मी थोडक्यात विचारतो की ही मुख्य प्राणी आहे ना, आणि काय तुम्हाला शिकवलं किंवा इतका लगाव काय आहे? ही तर शोकसाठीच आहे सगळं. त्याला जेवढं तुम्ही प्रेम करणार तेवढं तो तुमच्या मनाचं समाधानच करतो. म्हणजे जाईल तिथं तो तुम्हाला नाराजच करणार नाही कधी. जेवढं त्याला प्रेम कराल, त्याला तुम्ही गोंजरणार, तेवढं तो एकदम मनापासूनच त्याच्या पळतो. आता त्याच्या ह्या सगळ्या जी बक्षिसं दिसते सगळी पारितोषिक सगळी तिचीच आहे ना, तिला ते आमच्या पैसे आल्यानंतर एवढे त्याने पारितोषिक जिंकले. आता आपण घेतला किती महिन्यात होता? आम्ही घेतला तेव्हा जवळ साधारण 18 महिन्याचा होता. म्हणजे तिथनं पुढे बाकी सगळी रेसल बिसल आपणच येईल ना? हो, तिथनं पुढचं सगळं आपणच केलंय. काय सांगाल म्हणजे कसा घडत गेला काय किंवा कारण म्हणतात का नाही घेतलं आपल्याला कळतं की ही काहीतरी काम करेल किंवा नाही, कधी तुम्हाला कळतं किंवा अंगाचाच पळ आहे त्याचा. राग म्हणते जे बावल्याच्या मागे पळतो तो रागानं तेवढ्या
तो त्याच्या अंगाचाच आहे, त्यात काय वेगळं काय आम्ही केलेलं नाही. फक्त आम्ही त्याचं वेळची वेळ फक्त जेवणाची जी सोय करायची, म्हणा व्यायाम जेवढा घ्यायचा त्याचा तेवढं घेत होतो ते. आता तुम्ही जुने जाणते श्वान क्षेत्रात, तर आपल्या प्रेक्षकांना किंवा जी नवीन पिढी इथे श्वान क्षेत्रात आहे ना, त्यांना होय. काय सांगाल नेमकं, काय उद्देश द्याल किंवा कसा श्वान तयार करावा, काय बोला? सर्वसामान्य माणूस पण हा नाद करू शकतो. कमी जागेत तुम्हाला श्वान सांभाळता येतात. त्यांना खुराक तुम्ही वेळच्या वेळी जर दिला, चांगला डाएट दिला, तेवढा रिझल्ट चांगला देणार तुम्हाला. त्याचा वेळच्या वेळ व्यायाम घेणे, तिची जी दिनचर्या आहे रोजची, ती तुम्ही व्यवस्थित पार पडली तर तो तुम्हाला नाराज करणार नाही. तुम्हाला जाईल तिथं गुलाल भेटेल. आता काल जो ट्रॅक्टर जिंकला तेच आतापर्यंत मोठं बक्षीस आहे त्याचं? हो, आतापर्यंत सगळ्यात मोठं बक्षीस तीच आहे. काल कसं म्हणजे तुमचं जे 4 ते 5 फेरे होतात, कधी 9 झाले असतील काल? काल नाही, काल 8 झाले फेर. 8. मग तुम्हाला 4थ्या 5व्या फेऱ्यालाच वाटलं होतं काहीतरी घडते आहे ना आज? हो, आजपर्यंत तो 4थ्या 5व्या फेऱ्यानंतर कधी हारला नाही. आजपर्यंत इतिहास जो आहे तो 5 फेऱ्यानंतर तो हारतच नाही. म्हणजे एकच करतो. म्हणजे जवळजवळ पळाला दुसरा तिसरा नंबर केलाच नाही हा. कुठं, एकच नंबर केलाय. म्हणजे जिथं जाईल तिथे एकच का, किंवा झालं तर आधीच काहीतरी नाही? तसं नसतंय. हा. झाले त्याचे छोटे पण नंबर झाले, मोठे पण. गुलाल त्यानं कायम आम्हाला दिलाय. एखाद्या समजा हे श्वान क्षेत्र आहे ना, पराभवतून काय शिकता नेमकं, तुम्ही काय शिकता? आपण पुन्हा तयारी करायला लागते आपल्याला. पराभवाच्या मागची कारण आपल्याला शोधावी लागते आणि त्यानंतर मेहनत किती घ्यायची त्या गोष्टीवर, कुठं आपण चुकतोय ते आपल्याला चूक आपली कळाली पाहिजे. आता चूक सुधारायची आपण. तुम्हाला सकाळीच कळतं की हा फ्रेश आहे किंवा आता निघूया त्याला पळायला असं? हो, घरातून निघताना त्याच्या हालचालीवरनं आपल्याला बऱ्यापैकी कळून जात हा, की तो आज काय करणार आहे. स्वतः येऊन गाडीत बसणं, उडी टाकणे, अंगावर खेळणं त्याचं असतंय. असं वाटतं की बाबा फ्रेश आहे आज, तो 100% काहीतरी घडवल. म्हणजे तिथे जाणवत आपल्याला है ना? जाणवतं आपल्याला. म्हणजे ती बॉन्डिंग आहे आमचं आणि त्याचं. हे फक्त म्हणजे मालकाचं म्हणू शकत नाही, घरातला कुटुंबाचा सदस्य असल्या का ती बॉन्डिंग कशामुळे होते? बॉन्डिंग जेवढं प्रेम आपण करेल त्याच्यावरती तो पण आपल्याला तेवढं जीव लावतो. हा. त्याला पण तेवढीच आवड आहे, त्याला तेवढेच आपल्याशी तेवढं प्रेम आहे. काल तुम्ही असं सांगितलं होतं का बाबा आज काहीतरी करायचं आपल्याला सकाळी त्याला? त्याला हे आमचे मित्र आहेत बाबासाहेब शेख, हा. यांनी घरातून निघताना त्याला सांगितलं होतं, बाबा तुला आज 1 नंबर करायचा आहे, आज मालकासाठी तुला पळायला लागतंय. आणि तिथे ऐकलं पण संध्याकाळी? आता तसंच म्हणायचं, परमेश्वरानं त्यांचं बोलणं ऐकलं. दादा नमस्कार. नमस्ते. तुमचा परिचय द्या की थोडक्यात. माझं नाव बबलू शेख. हा. आमिर शेखचा मी चुलता आहे. मग तुमची कशी साथ असते त्यांना ह्या नादाला किंवा काय? माझी साथ त्यांना पूर्ण असते, कारण का त्यांचा तो शौक बघून त्यांना कधी आम्ही म्हणलं नाही की करू नका, कारण का त्यांना खूप आवड आहे शॉनची. ह्याच्या अगोदर बरेच शॉन आणले, बरेच तिने मेहनत घेतलेले. म्हणजे त्याचं खाणं पिणं सगळ्या गोष्टीत लय काळजी. म्हणजे घरात कुणाची काळजी एवढी कधी केली नाही, पण त्या शॉनची लय काळजी केली. शॉनसाठी त्यानं सगळ्यांना ही केलं. त्याला इतका आवड आहे ती शॉनची की विचार करू नका, इतकी शॉन. म्हणजे जसे म्हणले ते की फायनल झोप नव्हती मला 3 वाजेपर्यंत आहे ना, हो तसं कसं? तसं आहे. म्हणजे एकदम खूप आवड आहे त्याला. म्हणजे कसं तुम्ही कसं बघता त्यांना, म्हणजे काय सांगितलं क्षेत्रात पदार्पण केलं? काय नाही, तर त्यांना आवड आहे तर आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ना. हा. आपण जर असं म्हणलं नका करू तर ते चुकीचं होत आहे. प्रोत्साहन देत राहायचं आपण. मग ह्याच्यावर थोडक्यात प्रश्न विचारतो, जी नवीन पोरं नाद करतात आहे ना, कोणाच्या घरात म्हणतात की चांगला नाही किंवा काय म्हणत असतील आहे ना, त्यांना काय सांगाल तुम्ही? काय ना, नाद केला पाहिजे, कुठला ना कुठला तर नाद हा पाहिजेच माणसाला. शॉनचा नाद काय असं वाईट नाही, चांगला नाद आहे. माणसाला बैलाचा नाद असतो, काय प्राण्यांचा नाद असतो सांभाळायचा, असा शॉनचा नाद हा चांगलाच आहे. आणि मित्रांनो जसे बोलले की नाद पाहिजे ना, कोणता नाद तरी पाहिजे कुणाला. कशासाठी वाक्य बोलला? म्हणजे नाद म्हणजे माणसाला काहीतरी आवड पाहिजे ना. आता त्याला आवड आहे ह्या क्षेत्रातली, ह्या क्षेत्रात त्याने एंडच करून दाखवला. म्हणजे आज महाराष्ट्रात आमिर शेख कोण ह्या भुंग्यामुळे कळाला. वेगाचा शेवट. हा, वेगाचा शेवट केला आज. म्हणजे हा इतिहास झाला. काल तुम्ही नव्हता बहुतेक मैदानावर आहे ना? नव्हतो मी. काल जे मैदान झालं तुम्ही लाईव्ह बघितलं, तुमच्या काय म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया होती बाबा एवढ्या मोठ्या मैदानात 1 नंबर केला? उत्सुकता होती की नंबर काढणार म्हणून. हा. आम्हाला सारखं आमची फोन चालू होती पोरांबरोबर, बाबा काय कसं काय कितवा फेरा आहे सगळं विचारत होतं पोरांबरोबर. त्यामुळे आनंद होत होता. कुठला फेरा जिंकला की आनंद होत होता. काय नाही, जिंकणार आहे आपण, एक कॉन्फिडन्स वाढत होता. म्हणजे काल दिवसभर कामात असतं ती डोक्यात होतं का? हो, ती डोक्यात होतं. हा, कसा पळेल काय पळेल, कसा पळेल काय पळेल. मग काल तुम्हाला काय वाटलं म्हणजे जेव्हा लास्टला फायनल कडे जात गेला तेव्हा? ते जिंकणार असं एक कॉन्फिडन्स होता. आत मन म्हणत होतं काय नाही, भुंगा आपला शेवट करणार.
पण फायनलच्या फेऱ्याला जरा धाकधूक वाटते ती साहजिक आहे, शेवटी क्षेत्र आहे. तुम्हाला काय वाटलं तेव्हा? तुमच्या डोक्यात काय विचारता? तो त्याच्या बरोबरचा होता, तो टॉपचा होता, त्यामुळे जरा धाकधूक होतीच. पण जेव्हा तो पळाला तेव्हा समाधान झालं की बाबा काही नाही, यानं आपलं चांगलं काम केलं. श्वान क्षेत्रात आहे ना. आज जे मला वाटतं तुमचा संबंध महाराष्ट्राच्या बाहेर पण नाव गेलं. कारण काल मी सकाळपासून बाईट घेतली होती आता की बरेच चालले ते श्वान आहे ना बाहेरच्या राज्यातून. म्हणजे बाहेरचे म्हणजे किती नोंद होती आता एवढं काही मला माहित नाही, पण एवढ्या श्वानातनं 152 श्वान म्हणजे बऱ्याचशा राज्यातून फुल तयारीचे श्वान आले त्यात एक नंबर केला. त्याच्याबद्दल काय बोला? काय नंबर म्हणजे इतका अभिमान आहे भुंग्याचा. पंजाबवरून आली होती, तामिळनाडूवरून आली होती, प्रत्येक राज्यातून आली होती. त्यामुळं या भुंग्याचा नाद कुणीच करायचा नाही. आणि तुमच्या दादांचा पण मला असं वाटतं फॅन बेस एवढा आहे की काल एक व्हिडिओ टाकली छोटीशी, एवढे मेन्शन मारलेत कराडात नाही की त्याच्याबद्दल काय बोला? त्यांचा फॅन बेस आहे ना आधीपासूनच आहे. आमचा आहे ना फॅन फॉलो खूप मोठा आहे. कारण की आमचं कुणाला असं वाईट सांगणंच नसतं कधी. वाईट कुणाला वाईट सांगायची गरजच नाही ना, कधी चांगलंच सांगायचं माणसाला. बरोबर. त्यामुळे आम्हाला माणसं, प्रत्येक समाजाची माणसं आम्हाला जोडलेले आहेत. प्रत्येक समाजावर आमची एक नाळ आहे. त्यामुळे माणसं आम्हाला लाईक करतात. आमच्या कुटुंबाला आमच्या सगळी माणसं लाईक करतात. आमचा एक रिस्क ग्रुप आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम करत असतो. होय का? मग सांग जरा काय काय सामाजिक काम काय जमलं असं कुणाला काय अडी अडचणी असल्या तर आम्ही त्यांच्या सोडवत असतो. किंवा कोणाचं काय बी असेल प्रॉब्लेम तो आम्ही सॉल्व्ह करत असतो. त्याच्यावर एक सुंदर नाद पण जोपासता आहे ना. आहे आम्हाला नाद आहे. पण आता महत्वाचं बोलला की दादा जेव्हा आपण नाद करतो तो त्यांची साथ असणं महत्वाची असते आहे ना. तुमची कशी साथ असते त्यांची नेमकी तुम्हाला? त्यांचं कायम प्रोत्साहन असतंय आम्हाला. रेसला चालल्यावरती गेल्यावरती विचारणं पोरांच्यासाठी काय लागणार, तर माहोल पण सगळा पॉझिटिव्ह होतो आहे ना जर गार्जियन साथ असतं. बरं वाटतं. माझं चांगला आहे आम्हाला बॅक. तुम्हाला काय वाटतं भविष्यात अजून किती भुंगा नाव करेल काय? आता तर सगळ्यात मोठं म्हणजे ऐतिहासिक मैदानातच नाव केलं. आता ह्याच्या पुढचं मोठं मैदान आता होऊ शकत नाही. महाराष्ट्रात तर होणार नाही असं वाटतं. आता काय पुढे तर काय झालं तरी भुंगा सज्जच आहे तुमचा? सज्ज आहे. आमची यंत्रणाही सज्ज असते. सगळं. मी आप्पा कोळी, मलकापूर. हे सगळं मित्र परिवार तुमचा? मित्र परिवार घरातलाच परिवार आहे आमच्या. रिस्क ग्रुप हा आम्ही एक परिवार मानतो. आणि त्या परिवाराचे आमचे मार्गदर्शक, आमचे सर्वेसर्वा मान्य बबलू भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही, आमिरभाई आमच्या ग्रुपचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या सगळ्या म्हणजे आपण कुठली अडीअडचण सामाजिक काय असेल ते त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण आजपर्यंत सगळ्या समस्या सोडवतो. त्या आमिरभाई यांच्या मार्गदर्शनाखाली, बाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा रिस्क ग्रुप आपण पुढे नेतोय आणि त्या समस्या सगळ्या ग्रुपच्या वतीने आपण समस्या सोडवतो. आता तेच नाव श्वान क्षेत्रात पण गाजलं, काय सांगाल त्याच्याबद्दल? आमच्या ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे, कुठलंही क्षेत्र असू दे, हेच नव्हे, कुठलंही क्षेत्र असलं की रिस्क ग्रुपचं टॉपचंच काम असते. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आम्ही जर सहभाग घेतला तर तो प्रथम क्रमांक कुठल्यात मिळवावं. त्यामुळे वेगाचा शेवटच का कुठं जाईल? वेगाचा जाईल तिथं वेगाचा शेवट आहे आमचा ग्रुपच्या वतीनंच असतो. तुमची साथ कशी असते भुंगाला दादा? प्रत्येक वेळेला आम्ही कायम त्यांच्या पाठीची शुभेच्छा, मुलांच्या प्रत्येकांना आपलं सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं हे आमचं कामच. आमचं सगळं म्हणजे एवढा माहोलच पॉझिटिव्ह बनवायचं की माणूस खुशच झाला पाहिजे जाताना. तुम्ही काल एवढं मोठं ऐतिहासिक मैदान म्हणजे वाटतंच की शेवटी फायनल पर्यंत असं, तुमच्या मनात अगदी होती? काल कसं आपण प्रयागराजला कुंभमेळा भरला त्या पद्धतीचं हे मैदान झालं. ना भूतो ना भविष्यात एवढं मोठं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी हे एवढं मोठं मैदान घेतलं आणि त्या मैदानात अनेक राज्यातून या ठिकाणी श्वान आले होते आणि त्यात आमच्या भोंगा 555चा नंबर येणं म्हणजे पण हा आज देशापर्यंत आपण पोहोचलोय. म्हणजे एक प्रकार भोंगाचं पण नाव झालं आणि आपल्या कराडचं पण नाव झालं. काय सांगाल त्याच्याबद्दल? म्हणजे मला बऱ्यापैकी कराडचं म्हणून ओळखलं जातो ना भोंगा. आणि ट्रॅक्टर कराडमध्ये झाला, काय बोलाल त्याच्याबद्दल? ट्रॅक्टर आणायची म्हणजे मानसिकताच आमची पहिल्यापासून ते 2 दिवस 3 दिवस झाले आम्ही त्यावर विचार विनिमय सगळ्यात चालूच होता. काहीही करून आपल्याला ते पहिलं बक्षीस मारायचं आहे, प्लॅनिंगच चालू आहे. पण जसे जसे फेर म्हणजे वाढत जाते किंवा फाईट टप लागत जाते आहे ना, तर थोडी दाखवून तर राहणारच ना, कारण थोडं थोडं राहिले कसं काय. आम्ही याच ठिकाणी बसलेलो फायनल प्रत्येक वेळेला बाया सारखे फॉलोअप घ्यायचे फोन करून, तिथं फोन लागत नव्हते तरी सुद्धा लागल्यानंतर काय
म्हणजे गट पास केला का, सेमीचं काय झालं, एवढी उत्सुकता आम्ही इथं बसल्यानंतर सुद्धा लाईव्ह बघत असताना सुद्धा आमची एवढी उत्सुकता होती की बायासारखे फॉलोअप घेऊन बाबा काय झाले आपल्या श्वानचं, ही सगळी चौकशी बायांच्या माध्यमातून या ठिकाणी चालूच होतं. जेव्हा फायनलला पळा गेला आहे ना, तेव्हा मनात दाखवतो होती जरा थोडीफार. 100% दाखदुख होती. हा. पण ज्या पद्धतीनं भोंगा पळाला की आपला प्रतिस्पर्धी निम्म्या होता, तर यानं फिनिश लाईन पास केली, म्हणून त्याचं प्रेक्षकांनी हे नाव ठेवलं की फिनिशचा बादशाह भोंगा 555. हे प्रेक्षकांनी दिलेली उपमा आहे त्याला. तेच महत्वाचे असते आहे ना. काल बघितलं मी, तुम्हाला बोललो व्हिडिओ, फॅन फॉलोइंग लय चांगला आहे भुंगाचं. काय बोललं त्याच्याबद्दल? म्हणजे आता चालू झाला आमच्या ग्रुपच्या वतीने सगळ्याच रिस्क ग्रुपचा म्हणजे फॅन फॉलोअर आहे ना, आधीच आहे. त्यामुळे आणि त्यात भर म्हणजे आमच्या भोंगानं त्यात आणि म्हणजे आपण शिरपेचा एखादा तोरा नवीन रावला तसं त्या पद्धतीनं भोंगानं आमच्या कराडचं नाव आज मला वाटतं महाराष्ट्राच्या पाठीवर नेलं आहे की नाही. बघ, महाराष्ट्र असेल किंवा बरेच राज्य जेवढे श्वान आले ते पंजाब पर्यंत आता सगळी लोक आमिरबाईंना शुभेच्छाचा वर्षाव चालू आहे, फोन करून विचारत आहेत. आमिरबाई कालपासून कॉन्टॅक्ट करून वाढलेच असतील की बाबा की लय जणांचे तिथंच नाव एवढं मोठं मैदान झालं. काय कुठं उठून आली फोन काल तरी? काल बऱ्याच ठिकाणी मायनी, विटा, सांगली, तासगाव, बऱ्याच ठिकाणाहून फोन आली. कोल्हापूरमधून फोन आली, शुभेच्छा आल्या. मुंबईतून फोन आली. आमचं मित्र परिवार आहे, त्यांना जसं कळेल तसं. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय दे घ्या. माझं नाव बाबा शेख, राहणार नारायणवाडी. मी बघितलं दादा हेच कंटिन्यू दिसत होते काल श्वानांवर. काय म्हणजे सगळं तुम्हीच त्याला घडवलं ना? मी घडवला नाही, ह्याने सांगितल्यामुळे मी त्यांना घडवणार. ह्याने जे सांगतील ते मी करतो, बाया सांगतील ते. तसं बाया ह्यांचं भुंगाचं सगळ्यात जास्त अटॅचमेंट असेल. बॉन्डिंग त्यांचं चांगलं आहे दोघांचं. काय सांगाल तुम्ही भुंगाकडे कसं म्हणून बघता? एक माझा तो मुलगा आहे शाहरुख, एक माझा दुसरा मुलगा, अशा पद्धतीत त्याची मी काळजी घेतो सगळे. अरे वा, म्हणजे घरचा सदस्यच आहे ना. हो, घरचा सगळं. काल कसं काल मनात दागदुख किंवा काय कसं काल तुमचा दिवस कसा होता कालचा? दुख नाही तर कसं आहे, सकाळी मी त्याला ज्या वेळेला आम्ही जायच्या आधी म्हणजे त्याचं काय थोडं खाणं असते, खायला घातलेलं आंघोळ घातली आणि पिंजऱ्यात सोडला की जोपर्यंत गाडीत बसत नाही तोपर्यंत बघतो. अरे काय झालंय म्हटलं का नाही, मग त्याचं नाव टोपण रॉकी आहे. रॉकी काय चाललं का तो भुकून सांगणार की आपल्याला माहित आहे. मग पोराला म्हटलं आज गेल्यावर तो आड्यावर करणार तर एक करणारच. आणि दादा मगाशी बोलले की तुम्ही त्याला सांगितलं होतं काल त्याला म्हणजे असं जे बोलल माणसागत. आता कसं आहे, तो आता झोपलाय असा, त्याला जर बोलायला लागलं तर तो भुकल्यागत करतो, म्हणजे आपल्याला कळतं, तो आपल्याला सांगतोय. काल काय सांगितलं होतं सकाळी त्याला तुम्ही? त्याला काल इथनं जाताना सांगितलं की आपल्याला उद्या एक करायचंच आहे आणि एक भेट आपल्याकडनं भैयाला सगळ्यात महाराष्ट्रात नाव जायची, ही भेट झालीच पाहिजे, हे त्याला मी काल सांगितलं होतं. बघा मित्रांनो, म्हणजे कसं नाव म्हणजे मुख्य प्राण्यांना लावलेला जीव आहे की नाही, कळतं तर कळतं, सगळं कळतं त्याला सगळं. आता काल फायनल पर्यंत जास्तपर्यंत आधी मध्ये पण चांगल्या टॉपच्या लढती झाल्या असेल ना, तर थोडंफार राहतच की शेवटी क्षेत्र आहे ना, श्वान क्षेत्र शेवटी क्षेत्र आहे. पण त्याचा जो अवभाव आम्ही ज्या वेळेला तिथं नेतो आणि ज्या वेळेला नेऊन माझा एक भाचा आहे नाशिर पठाण, काढणी मेकर आहे, त्याच्या हातात दिवस तर त्यावेळेला कळतं की तिथं उभारला का तो कुठला बी त्याच्या शेजारी उभारला मारणारच. अरे वा, म्हणजे त्याचा ते हावभाव त्याचा दिसतो, तो असं म्हणजे ह्याच्यात असतो त्याच्यावरच कळत आहे ना. हो. बाकी तुमचा खुराक बिराक काय असतो, तुम्ही काय तुमचं दिनचर्या कशी असते त्याच्या भुंगावर? त्याचा खुराक काय म्हणजे आता कसं आहे, सकाळी जे आपण उठल्यानंतर 2 अंडी 3 चपाती आणि मटण असतं. दुपारच्या वेळेत दही बी घालतो आपण त्याला आणि संध्याकाळी तोच खुराक तेव्हा असतो. आणि त्याचे जे मेडिकलचे जे काय ते ट्रीटमेंटचे जे औषध आहे जे बाया सांगतात ते त्यांना आम्ही 10 मिली 20 मिली ते कंटिन्यू चालूच आहे. म्हणजे बाकी सगळं ह्याच्यावरच आहे ना. आणि यायमनं जरी सकाळी आला तर कसं आहे, एक 5 काजू का 5 बदाम मी त्याला चारतोच नेहमी रोज आल्याच. होय, काजू बदामचा खुराक असतो हो, सकाळी 7 किलोमीटर आलो ना यायमनं घेऊन आलो म्हटलं का द्यायचं. कारण दादा घडवणारी मुठ्ठी खरं आहे की नाही, म्हणजे पहिला प्रश्न सांगतो मी तुम्हाला, आहे की नाही, आहे ना? होय ना. आणि हे सगळ्यातनं ज्यावेळेला तो तिथं जातो, जसे आता म्हटले ना माझे मेवणे आहेत, बाचे आहेत, पुतणे बितणे सगळे मित्रमंडळी, एक भेताडच उभा करतो आम्ही. आता बुंगा समजा लाल जॅकेटला आहे तर त्या लाल जॅकेटच्या साईडच्या पोर, म्हणजे त्याला लहानपणापासून असं घडवलं की त्याला भीतीच नाही वाटली पाहिजे नाही बेच, असं एक भेताड उभा करतो. जेवढं तुम्ही त्याचं नाव घेऊन हळी इच्छिला तेवढी एक झेप पुढे टाकणार. ही काय वैशिष्ट्य आहे? त्याचं वैशिष्ट्यच आहे, तो हळीवर पळतो असा आवाज. म्हणजे कधी कधी मागणं बी ओव्हरटेक करतो आवाज वाढलो, आवाजच. आता ती भैया मगाशी म्हणलेत ना की ते एक मैदान होतं, तिथं मुंगा आमचा माग होता पाक आणि सर्कस म्हणून होता, तो पाक पुढं होता.
आम्ही म्हणजे निम्म्यात होतो, आम्ही सगळं तोंड इकडं असं फिरवलं की नाही. पण हे आमचे मित्र आहेत ती बसले तिकडे, ते सोने नाव आहे ना बाई, सोन्याबाई. आणि ज्यावेळेला आम्ही असं बघितलं की सोन्याबाई तिथं उडी मारली की बसला, तोपर्यंत मग बुवान ओरडलं की महाराष्ट्र चॅम्पियन झाला. म्हणजे त्याच्यात एवढी क्षमता आहे की तो मागणे गेला तर पुढे गेलो पास करणारच. फिनिशचा बादशाह तिथंच त्याचं नाव पडलं. वेगाचा शेवट आहे ना. हा, वेगाचा शेवट. आता काय सांगायला, ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर बक्षीस असू द्या, पण एवढ्या मोठ्या ऐतिहासिक मैदानाचा मानकरी झाला आणि दादांचं एवढं मोठं नाव, तुमचं सगळ्या रिस्क ग्रुपचं नाव केलं, काय सांगा त्याच्याबद्दल 2 शब्द? ह्याच्याबद्दल लय मोठा अभिमान आहे. सगळ्यात मोठं की ह्या क्षेत्रापर्यंत आणून बोंगावला घेऊन मला भैयाने आणली. मी भैयाचा लाख लाख म्हणजे आभार आहे की मला आता युट्यूबवर बी दाखवायला सगळ्या क्षेत्रात भैयामुळे मला ओळखतात आता माणसं. कारण कसं असतं माणसांची आणि काहीतरी एक नातं जुडलेलं असतं आहे ना माणसाचं. काय सांगा तुमचं कसं आहे बॉन्डिंग? तुमचं सगळंच कळतं ना म्हटलं बोललेलं, सगळ्याच तुमचंच कळत असणार एवढं सांगतो तुम्हाला मी. नाही सगळंच कळतं. म्हणजे आता बघा एखादा शॉन त्याला धरूनच बसवायला लागतो. आता आल्याने आपण बघितलं त्याला आल्याने मी म्हटलं बाहेर यायचे ते म्हटलं रॉकी चल भेट, लगेच बसला ते. उठ म्हटलं का उठणार. म्हणजे आपण आता मोठ्या मुलाला जर म्हटलं तर तो कधी ऐकत नाही, पण एवढं ऐकतोय. म्हणजे मुलाखत सांभाळ आहे ना त्याला, दिसून त्यांच्याकडे बघून आहे ना त्यापैकी सगळे. आणि घरच्या फॅमिलीचा बी जीव असतो. आता म्हणजे मागची हिरो शक्यतो दिसत नाहीत आपल्याला आहे की नाही, पण हिरो खरे महत्वाचे आहेत का नाही? आता माणसांना दिसलं असेल की ट्रॅक्टर जिंकला 1 केला, तुमचा किती तास दिवसातला वेळ ह्याला देता सांगा मला घडवायला? सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. त्यात सगळंच कळून जातो, तो आजार आहे किंवा खातोय पितोय नाही किंवा फ्रेश आहे काय, सगळंच. म्हणजे एक पहिल्यावर घडवायचं म्हणजे बरंच आहे ना. नाही मेहनती घेतल्याशिवाय म्हणजे फळ मिळतच नाही, मेहनती घ्यावंच लागते. म्हणजे दुनियेत कुठं पण जाऊ आपण, ती दिवसात 2-2 तास येऊन त्याला वेळ द्यायचाच. द्यावंच लागतो त्याला. घरचे असते म्हणजे घरच्यांना पण आवड आहे ना भुंगाची. ती कसं आहे, मी नसलो तर मुलगा आहे माझा बसलेला तो, मी नसलो तर तो बघतोच, रेग्युलर बघत असते ना. हो. आणि त्यातनं जर आपल्याला काय म्हणजे वाटलं तर आमचं काही कॉल लगेच बाहेरच नाही होतो, असा असा बोंगा केलाय, त्याने आम्हाला सांगतात असं नाही असं करा, आणि ते योग्यच होतं. ते मित्रांनो गणेश भाऊंना सगळे ओळखतात. आता मला म्हणतील गणेश भाऊ इकडे कसे, गणेश भाऊ पहिला प्रश्न माणसाला ते पडला असेल, गणेश भाऊ इकडे कसे? गणेश भाऊ सांगा. ह्यो आमचा शॉन आहे. कारण गणेश भाऊ म्हणजे भैया बेळगावी क्षेत्र समीकरण जुळलेला आहे का हो भैया? मग तुम्ही इकडे कशी ते सांगा. श्वान क्षेत्रात भुंगाने एवढं मोठं नाव केलं, दादांचं काय सांगा त्याच्यावर? आता लहानपणापासून 101 फॅमिली म्हणजे आमचे पालकच. थोडक्यात सांगतो, पालक म्हणजे कसं आहे, मी नेहमी ह्यांचा डीपी तुमच्या मोबाईलला बघितलाय. 100% तुम्हाला आम्ही लहानाचं मोठं इथं चाललोय, म्हणजे सगळ्या कराड तालुक्याला माहित आहे की आम्ही लहानाचं मोठं इथं चाललोय. ही फॅमिली म्हणजे आमचे पालक आहे, त्यामुळे ही श्वान म्हणजे आमचा श्वान. थोडक्यात बायांचा श्वान म्हणजे माझा श्वान. भैया इथं फक्त नियोजन नसतं म्हणून, नाहीतर ह्या व्यक्तीने इथं बी नियोजन केलं असतं. हे आम्हाला माहित आहे. दादा काय सांगाल, भुंगाने एवढं मोठं नाव केलं, काल एवढं मोठं ऐतिहासिक मैदान झालं, तर ट्रॅक्टरचा मानकरी आणि मानकरीपेक्षा ही जी पदवी होती ती लय मोठी होती, श्रीनाथ केसरी. काय सांगाल त्याच्याबद्दल? 4 महिन्यापूर्वी बायांनी म्हणजे श्वान आणला होता एक दुसरा, आणि तेव्हा आम्ही बसलो होतो, बाह्यांचं चाललं होतं की जेव्हा 4 व्हीलर बक्षीस असेल म्हणजे कुठलं पण, आपली त्याची तयारी चालल्या. म्हणजे 4 महिने आधीच त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा 4 व्हीलरचं बक्षीस असेल तिथं आपण काहीतरी 100% करणार, आणि तो शब्द ह्यानं काल खराच करून दाखवला. म्हणजे भैया तुम्ही म्हणता की विचार केला तर मोठ्याच मैदानाच करायचं काय असेल? 100. मैदानात काय झालं होतं, पूर्वी आमचा शॉन होता बॉक्सर नावाचा. ते काही कारणास्तव आम्ही त्यावेळेला वंचित राहिलो. 2 व्हीलर बक्षीस असायची त्यावेळेला. मग ते काय आमच्या मनात एक खंत होती की काय नाही बाबा, आपल्याला एक्सप्रेस शॉन, चॅम्पियन शॉन असावा आणि त्याच्याकडून आपण काहीतरी मोठं पारितोषिक जिंकायचं. गणेश भाऊ तुमचे काल तुम्ही आता होताच तिथं आहे ना, तर तुमच्या मनात होतं वाटणारच की फायनल असतो? नाही, मी सकाळीच सांगितलं होतं, आमचं गाडी जाताना चर्चा झाली, बुंगा 1 नंबर करणार, आणि फोन लागत नव्हतं कुणाचंच. काल नव्हतं मला संध्याकाळी कळालं. म्हणजे मी भैयांना फोन केला, रेंज मध्ये आल्यावर पहिल्यांदा ह्यांना फोन केलाय. म्हणलं आपलं काय झालंय, म्हणलं आपण 1 नंबर केलाय अरे वा ट्रॅक्टरचा. तुम्हाला सकाळी माहिती होतं फोन केल्यावर, तेव्हा तुमची कशी म्हणजे मानसिक असं होतं का आपल्या घरी बक्षीस आले? काय असतं बैलगाडी क्षेत्रामुळे आम्हाला माहित आहे की 1 नंबर करणं किंवा त्यात फायनलला राहणं, त्याच्या मागे किती कष्ट असतं किंवा किती काय असतं हे आम्हाला चांगलं माहित आहे. आणि भैयांचं म्हणजे त्यात जे नियोजन आहे, किंवा म्हणजे तुम्ही त्यांच्या हितनं मागच्या पण मुलाखती बघा, उगच म्हणजे मी करतो
मी असं करतो किंवा तसं करतो म्हणून त्या गोष्टी होत नाहीत. एवढं सोपं नाही. ती 4 चाकी बक्षीस आणणं एवढं सोपं नाही म्हणजे कुणासाठीच. आणि गणेश भाऊ आणि 4 चाकी गाड्या हे सगळ्यांकडे आहेत, पण ते दादा म्हणले की 2 व्हीलर म्हणजे त्या मानासाठी येणं ती महत्वाचं आहे ना, तिच्याबद्दल काय बोल तो मान की बाबा ती गाडी त्याची आहे सांगायला इतिहासात नोंद होते ना. 100% ती विषय काय आहे, त्याच्या मागे काहीतरी नियोजन आहे. म्हणजे मालकच हुशार लागतो. उगाच ती आम्ही म्हणून काही हो नाद होत नाही. त्याला त्यांचं नियोजन तेवढं म्हणजे आम्ही पण आता आम्ही बघतो आपलं बैलगाडी क्षेत्र आणि श्वान क्षेत्रात फरक तर आहे ना, कारण ह्याच्यात बारक्या बारक्या गोष्टी बघायला लागतात. काय सांगायचं श्वान शर्यतीत विषय काय आहे, श्वान शर्यत आणि बैलगाडी शर्यत वेगवेगळा विषय. श्वान शर्यतीला काय थोडी जागा आणि तो तेवढ्यात नाद होऊ शकतो. हिला बैलगाडी क्षेत्राला जागा पण मोठी आणि सगळ्या गोष्टी. आणि त्याच्याबरोबर जे आपण म्हणजे आता श्वान आहे किंवा बैल आहे फरक आहे ह्याच्यात लय खाना कोणा बघायला लागतं दादा. काय बोलतो सांगितलं ना बाई, कमी खर्चात पण एक गरीब माणूस पण तो नाद करू शकतो. पण नाद करत असताना त्या श्वानाकडे म्हणजे प्रॉपर आता बैलाचं कसं आपण वैरण घातली किंवा बघायला लागतं, पण श्वानाकडे लय बघायला लागतं ना. तेच त्याला मालक हुशार पाहिजे ना. जो मालक हुशार आहे, ज्याला प्रॉपर नाद माहित आहे, ज्याला खाचा कोणा माहित आहे, ज्यानं म्हणजे वेळ गेलेला आहे, खरोखर त्याचा अभ्यास केलेला आहे, तोच माणूस नाद करू शकतो. ह्यो तसा पण असा कुठलाही कोण नाद करायचा एवढा पण सोपा नाद नाही. तसं आपल्याकडे आहेच की म्हणजे मोठी वस्तू आणू शकता, पण नंबरात ठेवणं ती आहे की नाही. तेच तर बैल असला किती पण स्पीडचा तो डोक्यानं पळवला पाहिजे ना. बरोबर. नाहीतर ती काय 4 महिन्याचा खेळ, परत 4 महिन्यानंतर बंद होणार मग पळायचा. आता भुंगाचा स्टेप बघा, भुंगा आता भुंग्याला ग्राफ वर आहे, भुंगा हळूहळू वरच चाललाय. हो वरच चाललाय, म्हणजे इथनं पुढे पण तो वरच जाणार आम्हाला माहित आहे. का तर ती नियोजन माग त्याच्या मागचं जे नियोजन आहे बायांचं ते नियोजन त्या मापाचं आहे. त्यामुळे भुंगा माग राहणार नाही. मुंगा आता पुढची स्टेप चढला, आता त्याच्या पुढची स्टेप चढणार 100%. पण आता कालचं जे मैदान झालं म्हणजे बऱ्याच राज्यातून श्वान आले म्हणून म्हणलं एवढ्यात नाव करणे आहे ना. मग ती काल जे मैदान झालं ना ते आमच्यासाठी म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी, आता ही आमची फॅमिलीच आहे, आमच्या फॅमिलीसाठी एवढी मोठी अभिमानाची गोष्ट आहे ना की मग सांगू शकत नाही शब्दात. का 4 चाकी बक्षीस कराड तालुक्यात ही पहिल्यांदा झालं. श्वान शर्यतीत कुणी 4 चाकी बक्षीस आणलेलं नाही कराड तालुक्यात. म्हणजे श्वान अनेक झाले, ऐतिहासिक मैदान आहे ना. ऐतिहासिक म्हणजे एवढं पब्लिक आलं होतं, एवढ्या बाहेरच्या राज्यातनं श्वान आलं होतं, त्यात आपल्या श्वानाने 1 नंबर करणं म्हणजे ती आमच्यासाठी लय अभिमानाची गोष्ट आहे. आणि ती कायम आता आठवणीतच राहिली की ती पहिलं 4 चाकी बक्षीस त्यानं कराड तालुक्याला मिळवून दिलं. थोडक्यात शेठ नमस्कार, परिचय द्या. मी प्रणव ताटे, माजी सभापती पंचायत समिती कराड. काय सांगाल भुंगाने एवढं मोठं नाव, आता कराडाचं सभापती आहात आहे ना, तर एवढं मोठं कराडात बक्षीस झालं, काय सांगाल त्याच्याबद्दल? मुळात कराड तालुक्याला सर्व प्रकारात राजकीय असेल सगळ्या गोष्टीला तालुका राज्यभरात यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून म्हटलं तर कराड तालुक्याला एक वेगळी ओळख आहे. आणि आज या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी शर्यत झाली. त्या शर्यतीमध्ये आमचे मार्गदर्शक बबलूभाई शेख व आमिरभाई शेख यांच्या रिस्क ग्रुपनं म्हणजे आमच्या ग्रुपनं आज 1 नंबर पटकवलेला आहे. त्याचा अभिमान आम्हाला सर्वांना जास्तीत जास्त प्रमाणात आहे. मोठं बक्षीस झालं आहे ना. त्याच्यापेक्षा काय सगळ्यात जास्त म्हणजे ज्या पद्धतीनं आज आमिरभाई दिलदार मनाचा राजा माणूस म्हटलं तरी चालेल, कारण जे काय आज दाखवतात याच्या मागे जी सगळा मित्रपरिवार आहे. भैया फक्त हित आहेत, बाकी सगळ्या गोष्टी काय असतील ते बक्षीस असू द्या काय असू द्या काय असतील ते सगळं मित्रपरिवार. नुसतं आपलं जायचं होतं, नियोजन करायचं होतं ह्या मैदानात त्या टायमिंगला पाहिजे. श्वान काल तुमच्या मनात होतं काय फायनलच्या वेळेस जरा बघत असेल इथनं लाईव्हला? लाईव्हला बघत होतो. काल आम्ही आमचे मित्र लाडसाब कोकणे जे एक ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी आमच्या मित्राचा तिथून फोन आला की आमिर भाईच्या भुंगाने 1 नंबर केला. अरे वा, बक्षीस कराडात आलं. बक्षीस कराडमध्ये आलं. आणि याचा आम्हाला अभिमान आहे की आज मुळातच आमिर भाईयांचं आणि बबलू भाईयांचं राज्यभर नाव आहे, त्याच्यापेक्षा अनेक जास्त भुंगाने जास्त नाव केलं. काय म्हणता का लढती कशी झाली? काय सगळ्या असे लढती जे आहेत ते सगळे प्रेमपूर्वक झाले. लढती आमचे जे मित्र आहेत सगळं मित्र परिवार आहे. श्वान शर्यत मित्र परिवार आमचा. सगळ्या लढती मैत्रीपूर्ण झाल्या सगळ्या. आणि फायनलच्या लढतीला तुम्ही एकामेकाला शुभेच्छा दिल्या ना? काय झालं होतं आदल्या दिवशी रात्री मी मुन्ना कुंभारी जे शाईन महाराष्ट्र चॅम्पियन शाईन आहे त्याचे मालक आहेत त्यांना मी शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या दिवशी तुमचा म्हणजे टुमॉरो यू विल विन विक्ट्री असं मी त्यांना एक मेसेज टाकला होता रात्री.
तर त्यांनी मला व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवलं की काय नाही शाहीन आजारी आहे, त्याला ताप आहे, म्हटलं त्याला अँटीबायोटिक द्या, त्याला बरं होईल. ताकद मिळेल, चांगली रिकव्हरी होईल ना, उद्या तुम्ही याच म्हणलं, ती महाराष्ट्र चॅम्पियन आहे, उद्या तुम्हाला म्हणलं आमच्यातर्फे शुभेच्छा म्हणलं रिस्क ग्रुप तर्फे. आणि तीच दोघं फायनल होय, आणि तीच फायनलला आली. मग मुन्ना आम्हाला येऊन भेटले, त्यांनी पण आम्हाला शुभेच्छा दिल्या. काय नाही, घरातच येणार आहे, काय जरी झालं तरी 1 होऊन दे 2 होऊन दे, काय अडचण नाही. म्हणजे काल ती पण आजारी असून 2 नंबरला राहिली आहे की नाही? होय होय, चांगली मादे ती, चांगलं तिला स्पीड आहे. आणि आता महाराष्ट्र चॅम्पियन, 2 महाराष्ट्र चॅम्पियनची लढत अख्ख्या महाराष्ट्राला बघायची होती, ती दोघांनी दाखवलं. म्हणजे लय जणांची इच्छा होती का काल ती fight व्हावी? भरपूर सर्वांची, श्वान शर्यत प्रेमींची सगळ्यांची इच्छा होती. आणि श्वान क्षेत्र असंच आहे गणेश भाऊ, की वर वर जात जात टॉप 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 होत जाते ना. होय, दादा जाता एक प्रश्न विचारतो की श्वान क्षेत्र असू दे, गणेश भाऊ बैलगाडी क्षेत्र असू दे, पोरांशिवाय क्षेत्र नाही ना. काय बोलाल त्याच्याबद्दल? आपली संपूर्ण ताकद आहे, जो आपला ग्रुप आहे, रिस्क ग्रुप जे आहे, आपली जी पोरं आहेत, जी मेहनत घेतात, जे त्यांच्या मागे जे त्यांचं प्रेम आहे, असंच प्रेम सदैव आपलं राहावं सर्वांचं पाठीशी, आपलं एवढी इच्छा. आणि कुठलं बी क्षेत्र आहे ना पोरांशिवाय किंवा खंबीर साथीशिवाय नाही. कुठल्याही क्षेत्र असून मित्र परिवाराशिवाय शक्य होऊ शकत नाही. आपण जी उंची गाठायची, आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. आपला मित्र परिवार जेवढा चांगला असेल तेवढं त्यांची आपल्या मागे जी प्रार्थना असते ती कामाला येते. गणेश भाऊ, आपल्या जे कराडमध्ये मोठं मैदान झालं ते दादानीच केलं होतं ना. हो बाई, तर विषय निघाला तर सांगा की म्हणजे श्वान क्षेत्रात बी जेवढं नाव केले तसंच बैलगाडी क्षेत्रात पण मोठं मैदान भरलं होतं. काय बोलाल त्याच्याबद्दल? हे बाह्यांच्या आमचे बबलू भैया त्यांच्या संकल्पनेतनं बाबाच्या नियोजनात आमच्या म्हणजे नियोजन झालं होतं की बाबा मैदान एक घ्यायचं चांगल्या रक्कमेचं. बाबा रक्कम गेली पाहिजे एखाद्या म्हणजे बैलगाडी मालकाला, म्हणून ते नियोजन झालं होतं. अचानक नियोजन झालं, मग ते बक्षीस किती ठेवायचं, काय ठेवायचं, मग ते सगळ्यात जास्त बक्षीस किती म्हणजे कुठं नाही ते बक्षीस आपण ठेवायचं. मग 3 लाखाचं मैदान झालं होतं, 3.5 लाखाचं मैदान झालं होतं. मग सगळी म्हणली 5 लाखाचं बक्षीस ठेवूया, ठरलं. हा. मग आता बैलगाडी क्षेत्रात आमच्या ग्रुपमध्ये म्हटलं तर मी आहे, आमचा कारव्या सोनूभाऊ आहे, परत विंगा सोनूभाऊ आहे, शिवराज भाऊ आहे आमचा. मग आम्ही सगळ्यांनी ठरवून मग आप्पा गोळेत आमचं, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते मैदानाचं आयोजन केलं. आणि बाह्यांचं काय मत म्हणजे एक की 5 लाख बक्षीस ठेवले तर ती गणेश भाऊ गरीबाला जावं, कोणाला तरी गरीबाला जावं. आणि पहिल्यांदा त्या मैदानात म्हणजे ती जोडी राजन सम्राट शाकीरची ती कोणाला माहित पण नव्हती, ती त्यांना बक्षीस गेलं, म्हणजे ती गरीबाच्याच घरी गेलं थोडक्यात नाही का. मग ती आपला जो हेतू होता की गरिबांसाठी मैदान घ्यायचा, तो हेतू आपला पूर्ण झाला त्या मैदानात. तर दादा यातनं विचारतो, आता श्वान क्षेत्र पडले, श्वानचे काय डोक्यात नियोजन, श्वान शर्यत बिरत कराड भागात मोठी भरवायची काय असं येत्या भविष्यात किंवा काय? आता आपण ह्या वर्षातली सगळ्यात मोठी रोख रकमेची आपण श्वान स्पर्धा ठेवली होती. माननीय अतुल बाबा भोसले आमदार आहेत आता, त्यांच्या वाढदिवसानिमित्त ती रोख रक्कम 51,000 रुपये आपण ठेवले होते. आणि 30 बक्षिसांची आपण खैरात केली होती त्यावेळेला. आता येत्या काळात अजून मोठी बक्षीस पण आपण मोठी स्पर्धा घेण्याचं आमचं नियोजन आहे. रिस्क ग्रुपच्या तर्फे आम्ही